ढोकळा बघा काय मस्त फुगलेला आहे, काय जबरदस्त जाळी आली आहे, स्पॉन्ज आला आहे आणि मुख्य म्हणजे बेसनचा हा ढोकळा नाही आहे, त्यामुळे अजिबात नो फेल रेसिपी आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. पण बऱ्याचदा काय होतं ना, खमण बनवायचं म्हटलं की तो परफेक्ट बनत नाही. तर आज आपण आहे ना खमणचं आणि रव्याचं कॉम्बिनेशन करून रवा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी कमीत कमी साहित्य, कमीत कमी जिन्नस, पण अतिशय रुचकर आणि नो फेल ही रेसिपी आहे. गॅरंटीड तुमचा ढोकळा अचूक आणि परफेक्ट बनणार. तर इथे घ्यायचं आहे 1 कप जाडा रवा. जाड रवा शक्यतो घ्यायचा, बारीक रव्याचा नाही वापर करायचा. यामध्ये आपण घालतोय 1 कप बेसन, चणा डाळीचं पीठ. हे एकत्र कालवून घेऊयात. फक्त रव्याचा ढोकळा केला तर तो हलकासा चामट व्हायची शक्यता असतो, त्यामुळे यामध्ये थोडं बेसन घालायचं म्हणजे ढोकळा परफेक्ट होतो. हळद घालून घ्यायची, चवीपुरतं मीठ, आणि आता इथे मी 1 कप ताक घालते. 1 कप ताकच्या ऐवजी तुम्ही इथे अर्धा कप दही वापरलं तरी चालेल, किंवा आंबटपणासाठी लिंबाचा रस घातला आणि नुसत्या पाण्यामध्ये हे बॅटर तुम्ही जरी बनवलं तरी चालेल. आता याच्यात आणखी अर्धा कप पाणी घालायचं. 1 कप ताक, अर्धा कप पाणी व्यवस्थित ढवळून घ्यायचं. रवा आहे, पाणी बऱ्यापैकी ॲब्झॉर्ब करणार, त्यामुळे आता हे बॅटर आपण मुरण्यासाठी 15 मिनिटं बाजूला ठेवूया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ढोकळ्यासाठीचं बॅटर हे पीठ मी बरोबर साधारण 15 ते 20 मिनिटं मुरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकाल, जेव्हा आपण यामध्ये ना पाणी आणि ताक घातलं तेव्हा खूप सैल वाटत होतं, पण जसं हे मुरलं तसं हे छान दाटसर झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट आणि ते ॲक्टिवेट करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी. इनो नसेल तर इथे तुम्ही खायचा सोडा अर्धा चमचा घातला तरी हा ढोकळा छान फुगतो. चमचाभर बेकिंग पावडर घातली तरी पण तो तितकाच छान होतो चवीला. आता पटकन ट्रे घ्यायचा. हा 6 इंचाचा डबा आहे बेकिंग ट्रे. खाली बटर पेपर लावला आहे म्हणजे ढोकळा छान निघतो, चिकटत नाही बेसला. या प्रमाणासाठी 6 इंचाचा ट्रे परफेक्ट होतो. आता हे हलकंसं टॅप करून घेऊयात ट्रे. चला तर मग आता इथे कढईमध्ये पाणी गरम केलेलं आहे मी. चांगलं असं पाण्याला ना छान उकळी आली पाहिजे, आणि इनो घातलं की अजिबात जास्त वेळ नाही घालवायचा. पाणी आधी गरम करूनच ठेवायचं. खाली एक जाळी ठेवते, त्यावर हा टीन, आणि हाय हीटवरच 15 मिनिटं हा वाफवून घ्यायचा. 15 ते मॅक्स 18 मिनिटात तयार होतो. चला, इथे ढोकळा मस्तपैकी वाफवून घेतलेला आहे. आता चेक करूयात. वा, फक्त ना सुरी अशी इन्सर्ट करून बघायची. सुरी क्लीन आली याचा अर्थ आपला ढोकळा छान झालेला आहे. आता हा काढून पूर्ण थंड करायचा आणि मग हा आपण डिमोल्ड करूयात. ढोकळा इथे हलकासा थंड झालेला आहे. आता याचे एजेस आपण लूज करून घेऊया, आणि एजेस लूज करून झाले की हे पीसेसमध्ये कट करूयात. पहिला कट शक्यतो सेंटरला करायचा, म्हणजे मग त्याच्या साईड्स आहेत त्याचा कट पण छान बसतो. परफेक्ट. आता हा ढोकळा खाली बटर पेपर लावल्यामुळे काय होतं ना, हे एकसारखा ढोकळा निघतो. वा, तुम्ही बघा काय सुंदर झालेला आहे. परफेक्ट अशी जाळी आलेली आहे. अजूनही ढोकळा खूप गरम आहे. जबरदस्त. आता यावर घालूयात तडका. चला तर मग आता फोडणी देऊयात. फोडणीसाठी चमचाभर तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी घातल्यावर गॅस करते बंद, कारण बऱ्यापैकी तेल गरम झालं, फोडणी करपू शकते. हिंग आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची पोटामध्ये अशी फोडून घेतली, पोटात फोडून घ्यायची, नाहीतर काय होते तेलात फुटते ती. छान मिरची तळून घ्यायची. आता हा मस्त गरमागरम तडका आपण घालूयात या ढोकळ्यावर. वा, क्या बात आहे. आणि यावरच घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. आहा, मस्तपैकी आपला हा रवा ढोकळा बनवून तयार आहे.
फास्ट बनवून तयार होतो. इवन हे रवा ढोकळ्याचं पीठ तुम्ही एक दिवस आधी रात्री पण बनवून तयार करून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त वाफवून घ्यायचं. रूम टेम्परेचरवरच ठेवू शकता. फक्त बनवायच्या आधी थोडा इनो किंवा खायचा सोडा घाला, जरी ताकात दह्यात भिजवलं असलं तरी. तर पुन्हा भेटूयात अशाच खमंग रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.